नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, श्रावण मास चालू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये जर तुम्हाला सत्यनारायणची पूजा मांडणी करायची असेल तर ती कशी करावी. त्यानंतर बघा 8 तारखेला पौर्णिमा आलेली आहे आणि या दिवशी तुम्ही सत्यनारायण करायचं आहे. तर तो कसा करायचा, पूजा मांडणी कशी करायची, घरगुतीच तुम्हाला जर सत्यनारायण करायचं असेल तर प्रत्येक पूजा मांडणीमध्ये आपल्याला कोणता स्तोत्रमंत्र म्हणायचा आहे, त्यानंतरनं पूजा मांडणी कशी करायची, उद्यापन कसं करायचं, त्यानंतरनं ज्यांना संकल्पयुक्त सत्यनारायणची पूजा करायची असेल म्हणजे की 1, 5, 3, 7, 9, 11, 21 किंवा 51, 108 अशी जर तुम्हाला हे करायचं असेल, सत्यनारायण करायचं असेल आणि त्याहीपेक्षा सत्यनारायण का करावा, तर बघा, घरात अखंड लक्ष्मीचा वास राहण्यासाठी, घरात कशाची धनधान्याची किंवा अष्टलक्ष्मीची घरात कमी पडू नये त्यासाठी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. तर खाली लिंक दिलेली आहे, नक्की चेकआउट करा.